नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या जे काही मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, ह्या डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला मल्टीबॅगर स्टॉक जे आहे ते एकदम कमी दरात मिळत आहे मित्रांनो. तर कमी प्राइस मध्ये आता करेक्शन म्हणजे त्या स्टॉक मध्ये बरीच झालेली आहे. तर त्या स्टॉक मध्ये आपण एसआयपी द्वारे, जसं आपण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करतोय त्याच पद्धतीनं आपण ह्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत एसआयपी द्वारे. आणि ते स्टॉक कोणते आहेत ह्याच्याबद्दल आपण आता अनालिसिस करणार आहोत. तर अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी हा मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तसंच तुमच्या मित्रांना सुद्धा हा पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलचा लिंक जरूर शेअर करा. तर चला मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करू, इंडेक्सचा अनालिसिस करू. इंडेक्सचा अनालिसिस झाल्यानंतर ना आपण लॉंग टर्मच्या ज्या स्टॉक बद्दल आपण अनालिसिस केलेलं होतं आणि ह्या आठवड्यात कोणता स्टॉक आहे आपल्याला की मल्टीबॅगर होऊ शकते त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करणार आहोत. पहिल्यांदा आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करू. जसं आपण मागच्या आठवड्यात केलेलं होतं मित्रांनो, तरी पण आता निफ्टीचा चार्ट ओपन करतोय मी. तर चार्ट ओपन झालेला आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक इम्पॉर्टंट एक रेंज आपण मागच्या आठवड्यात आपण सांगितलेलं होतं. तर एक तीच रेंज परत पुन्हा एकदा तुम्हाला मी रिवाइज करून टाकतो. तर हे बघा इम्पॉर्टंट हा एक इम्पॉर्टंट आपल्याला एक सपोर्ट होता. ते किती, ऑलमोस्ट 23,260चा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता आणि त्या सपोर्टला आता ब्रेक केलेला आहे. आणि ब्रेक झाल्यानंतर ना मित्रांनो, एक इम्पॉर्टंट एक सायकॉलॉजी लेवल म्हणजे एक ते सपोर्ट आहे ते किती, 23,000चा खूप इम्पॉर्टंट एक हा सपोर्ट आहे. ह्या सपोर्टला आता बघा किती दिवस झाले, ऑलमोस्ट 2 आठवडे झाले. ह्या 2 आठवड्यात गणे ह्या लेवलला अजिबात खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ब्रेक झालेला नाहीये. जेव्हा खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ब्रेक होईल, ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला माइंड ब्लोईंग रॅली येईल मित्रांनो. तर मला असं वाटतं की नाही, बजेटच्या दिवशी किंवा बजेटच्या आधी हा जो एक इम्पॉर्टंट आपल्याला हा खालचा जे लो आहे हे मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून ठेवलेला आहे मित्रांनो. ते किती, ऑलमोस्ट 21,280चा काही खूप इम्पॉर्टंट आपल्याला सपोर्ट आहे. जर 23,000च्या सपोर्टला जर ब्रेक केला तर आपल्याला हा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या सपोर्टला 21,280ला येऊ शकते असं वाटते. आणि हे बजेटच्या दिवशी किंवा बजेटच्या आधी हा एक इथं एकदा पुन्हा टच करेल असं वाटते मित्रांनो. तर तुम्ही पण जर समजा ट्रेड करत असेल तर अनालिसिस तुम्हाला करायचं येत असेल तर व्यवस्थित अनालिसिस करून घ्या. आणि तुम्हाला एक आणि वरच्या साईडला आपल्याला एक छोटासा ट्रेंड भेटू शकतोय. जर वरच्या साईडला जर ब्रेक झाला तर ऑलमोस्ट ते किती, तुम्हाला एक मिनिट मी दाखवतो. हा एक हॉरिझॉन्टल लाईन घेतो, हे बघा इथं ते ऑलमोस्ट ते किती आहे बघा, 23,420 हा एक इम्पॉर्टंट आपल्याला खूप वरच्या बाजूला रेजिस्टन्स आहे. आणि तसंच खालच्या बाजूला जर बघितला तर मित्रांनो आपल्याला ऑलमोस्ट 22,976 जरी राऊंड फिगर तुम्ही पकडला तर 23,000चा हा एक इम्पॉर्टंट आपल्याला खालच्या बाजूला सपोर्ट आहे. हे आपण मागच्या म्हणजे याच्या आधी सुद्धा आपण अनालिसिस केलेलो आहे. तर बघा मित्रांनो, एक कुठल्याही गोष्ट तुम्ही अनालिसिस करताना मात्र खूप इम्पॉर्टंट म्हणजे केअरफुली अनालिसिस करा. म्हणजे जरी तुम्ही इंट्राडे जर ट्रेड करत असाल किंवा पोझिशन ट्रेड करत असाल तर तुम्हाला ते सुद्धा मी एकदा दाखवतो बघा. तर आता इथं आपण डेली कॅन्डलच्या ऐवजी आपण 30 मिनिट कॅन्डल घेऊ. 30 मिनिट कॅन्डल घेतल्यानंतर ना मित्रांनो, तुम्हाला जर समजा असं वाटते का नाही, जर चार्ट थोडंसं वरती करतो, जर तुम्हाला ह्या लेवलला जे आता इम्पॉर्टंट हा जो लेवल आहे आपला किती, हा हा जो याला मी हॉरिझॉन्टल लाईनला कलर चेंज करतो म्हणजे खालची लाईन आणि वरची लाईन एकसारखं दिसायला नको. डेली कॅन्डलमध्ये आपल्याला कन्सेप्ट खूप म्हणजे क्लिअर होत असतात. जेव्हा हे बघा असं हीच हॉरिझॉन्टल लाईन मी पुढे घेतो इथं, ओके. आता बघा, जेव्हा आपल्याला 23,420च्या वरती जेव्हा तुम्हाला अर्धा तासाची कॅन्डल जेव्हा ह्याच्यावरती क्लोज भेटल आणि जेव्हा ह्या अर्धा तासाच कॅन्डलचा जो काही लो असेल हे एसएल असेल आणि तुम्ही ह्याच्या ब्रेकआउट झाल्यानंतर ना तुम्ही कॉल मिनिमम रिस्क घेऊन कॉल बाय करू शकताय. आणि ह्याच्या खाली जर समजा ब्रेक झाला तर मिनिमम रिस्क घेऊन तुम्ही पीई बाय करू शकताय म्हणजे पुट बाय करू शकताय. जरी तुम्ही ट्रेड करत असाल तर केअरफुली ट्रेड करा. मी तुम्हाला रेकमेंडेशन देत नाहीये, माझं अनालिसिस जे आहे हे तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो. तर आता आपण एकदा काय करू, बँक निफ्टीचा अनालिसिस करून घेऊ. बँक निफ्टीचा अनालिसिस झाल्यानंतर ना आपण काय करू, त्या मागच्या 2 स्टॉक बद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनालिसिस केलेलं होतं, त्या स्टॉक बद्दल आपण अनालिसिस करू. तर बघा मित्रांनो, आता हा डेली कॅन्डल आलेली आहे बँक निफ्टीचा. तर डेली कॅन्डलच्या ऐवजी आपण मोस्टली याला काय करू, इम्पॉर्टंट आपल्याला
आवरली कॅन्डलला आपण कन्वर्ट करू. ओके आवरली कॅन्डलला जर बघितलं तर मित्रांनो बघा, हा खूप म्हणजे ऑलमोस्ट 14 तारखेपासून एका रेंजमध्ये ट्रेड करत आहेत. हे बघा इथं मी इथून तुम्ही एकदा बघा मित्रांनो, तुम्हाला कळून जाईल. हे बघा ऑलमोस्ट 14 तारखेपासून आहे का नाही स्टॉक बँक निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे. जसं निफ्टी करत आहे तसं बँक निफ्टी करत आहे. तुम्ही जर समजा आवरली कॅन्डल एकदा आपण करू, आवरली नाही सॉरी 30 मिनिटाची कॅन्डल घेऊ, तर 30 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आपल्याला मस्तपैकी ट्रेड करता येतोय एकदम सोप्या पद्धतीनं. तर थोडंसं मी याला वरती घेतो राईट नाव. ओके हा एक खूप आपल्याला इम्पॉर्टंट हा एक हॉरिझॉन्टल बॉक्स आहे मित्रांनो. जेव्हा या हॉरिझॉन्टल पॅटर्नच्या बाहेर पडेल, जसं आपल्याला तुम्हाला म्हणायचं आहे की थोडंसं इथं खालच्या बाजूला मी बरोबर त्याची प्राइस घेतो आणि वरच्या बाजूची पण प्राइस घेतो, तर आपल्याला एकदम सोपा पडेल ट्रेड करण्यासाठी. ओके तर बघा मित्रांनो, जसं आपल्याला 49,650 च्या वरती जेव्हा आपल्याला अर्धा तासाची कॅन्डल ह्या साईडला जेव्हा ब्रेक भेटेल, त्यावेळी आपण कॉल बाय करू शकतोय मिनिमम रिस्क घेऊन. जेव्हा त्या अर्ध्या तासाचा हा जो कॅन्डल आहे ह्याचा लो जे आहे ते एसएल राहील मित्रांनो. वारंवार तुम्हाला मी सांगत राहतोय, हा एक एसएल राहील. आणि तसंच खालच्या बाजूला जर समजा हे 47,000 किती 47,898 अर्धा तासाची जर कॅन्डल ह्याच्या खाली जर क्लोज झाली, तर तुम्ही ह्याचा जो हाय आहे या हायचा एसएल यूज करून पी बाय करू शकताय, म्हणजे पुट बाय करू शकताय मित्रांनो. ते पण अगदी तुम्हाला कमीत कमी 100 ते 150 पॉईंट सहजपणे तुम्हाला मिळून जाते. आणि स्टॉप लॉस सुद्धा खूप छोटा असेल. जर स्टॉप लॉस मोठा असेल किंवा गॅप डाऊन ओपन झाले असेल किंवा गॅप अप ओपन झालं असेल तर ट्रेड अवॉइड करा. तर ह्या पद्धतीने तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता मित्रांनो. तर आपण आता काय करू, मागच्या आठवड्यात ज्या आपण लॉंग टर्मच्या स्टॉक बद्दल आपण ॲनालिसिस केलेलो होतो त्या स्टॉक बद्दल एकदा आपण आता ॲनालिसिस करू. तर ॲनालिसिस करताना मोस्टली आपण काय करू, वीकली कॅन्डल घेतोय. तर वीकली कॅन्डलच्या प्रमाणे आपण ट्रेड करत राहतो. तर त्या स्टॉकचं नाव आहे CDSL. हा जो स्टॉक आहे ना मित्रांनो, तुम्ही याच्यावरती आपण आता मी चार्ट ओपन करतोय तुमच्यासाठी. खरं चार्ट बघायची सुद्धा काही गरज नाहीये. आता बघा कंटिन्यू हा स्टॉक असं कंप्लीट अपट्रेंड मध्ये वाढत होता. जेव्हा ह्या अपट्रेंडच्या वरती जेव्हा इथं जे आपल्याला इथून जे करेक्शन आलेलं आहे, मार्केट जेव्हा करेक्शन झाले तेव्हापासून जे हा स्टॉक सुद्धा असं करेक्शनला आलेला आहे. तर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला प्राइस ॲक्शन बघायची गरज नाहीये किंवा तुम्हाला ट्रेंड वगैरे बघायची सुद्धा काही गरज नाही आहे मित्रांनो. जसं तुम्ही एक्झाम्पल तुम्ही आता जे आपण मागच्या आठवड्यात जेव्हा आपण खरेदी केलेलो ॲनालिसिस केलेलं होतो, त्यावेळी ह्या स्टॉकचा जो प्राइस चालू होता ते ऑलमोस्ट 1600च्या आसपास होता. आणि तिथून आज मार्केट आज जसं खाली आलंय तसा हा स्टॉक सुद्धा आता 1500च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे. तर जसा हा स्टॉक खाली जात जाईल, जसं आपण मागच्या आठवड्यात ॲनालिसिस काय केलेलं होतं, जसं 1600 चालू आहे आणि हे जेव्हा हा स्टॉक वरनं खाली येतोय, जेव्हा 10% आपल्याला डाऊन दाखवतोय, त्यावेळी आपण ह्या स्टॉकमध्ये क्वांटिटी ॲड करत जायचं आहे. जर एक्झाम्पल म्हणजे कसं करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही एका स्टॉकमध्ये जर समजा मित्रांनो 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करायचं असेल, तर त्याच्यात काय करायचं आहे, फर्स्ट तुम्ही एक 10,000 रुपये जरी समजा तुम्ही लमसम जर टाकला, तर ह्या 10,000 पासून जे तिथनं जर खाली आलं तर 10% म्हणजे ऑलमोस्ट किती 1,000 रुपये झाला. तर 1,000 मध्ये आपल्याला काही येत नाहीये. तर इथं आपण काय करायचं आहे, हा स्टॉकचं प्राइस इथं 1500 चालू असल्यामुळं 1000 मध्ये आपल्याला एक स्टॉक सुद्धा येत नाहीये. तर आपण त्यावेळी काय करायचं, ॲडिशनल 500 रुपये टाकून म्हणजे एक स्टॉक आपण बाय करायचं. तसं बाय करायचं. तसंच जसं जेव्हा तुमच्या ॲव्हरेजिंग प्राइसच्या खाली जसं 10% तुम्हाला डाऊन येत असेल, तर त्यावेळी तुम्ही ह्या स्टॉकमध्ये SIP द्वारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत जायचं आहे. हा एक CDSL झाला मित्रांनो. तर नंतर तुम्हाला जेव्हा मार्केट सेटल झाला, डाऊन ट्रेंड संपला, त्यावेळी हा स्टॉक अप ट्रेंडला खूप स्पीडनं पळेल मित्रांनो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर असंच एक दुसरा स्टॉक आहे, त्या स्टॉकबद्दल पण तुम्हाला सांगतोय. त्या स्टॉकचं नाव आहे कॅम्प्स. जसं मित्रांनो आपण मागच्या आठवड्यात ह्या स्टॉकबद्दल सुद्धा आपण ॲनालिसिस केलेलं होतं. तर जेव्हा आपण ॲनालिसिस केलेलं होतं त्यावेळी बघा तुम्हाला एक इम्पॉर्टंट आहे, जे हा रेजिस्टन्स म्हणलेलं होतं, हा रेजिस्टन्सच्या वरती इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आणि हा स्टॉक कंप्लीट असं वरती जाऊन पुन्हा आता खाली आलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट रेजिस्टन्सच्या
सपोर्टला, म्हणजे जेव्हा त्याच्यावरती ब्रेक होते त्यावेळी आपण ह्याला सपोर्ट म्हणून मानतोय. तर जेव्हा सपोर्टच्या आसपास हा स्टॉक आलेला आहे मित्रांनो, ह्याला सुद्धा ह्या म्हणजे कॅम्प्सला सुद्धा तुम्हाला चार्ट बघायची आवश्यकता नाहीये. जसं खाली जाईल तसं, एक्झाम्पल तुम्ही आता जर समजा 4000च्या प्राइसला जरी समजा तुम्ही घेतला, तर इथून जरी समजा हा स्टॉक कंप्लीट असं खाली खाली येत राहिला, प्रत्येक 10%च्या डाऊनला तुम्हाला क्वांटिटी ऍड करत जायचं आहे मित्रांनो. जसं आता कॅम्प्स आहे तसं कॅम्प्सच्या सेक्टरमधला जो स्टॉक आहे त्या स्टॉक बद्दल आता आपण ह्या आठवड्यामध्ये अनालिसिस करणार आहोत. तर त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो के फाइनटेक. के फाइनटेक हा स्टॉक सुद्धा माइंड ब्लोईंग आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो. तर बघा, हा याच्यामध्ये एक आपल्याला ट्रेंड लाईन होतं. जर तुम्हाला एक ट्रेंड लाईन म्हणायच्या ऐवजी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा एक काय रायझिंग ब्रिज. जसं इथं हा रायझिंग ब्रिजला आपल्याला ब्रेकआउट मिळालेला होता आणि तिथून हा स्टॉक कंप्लीट वरती चाललाय. तर तुम्हाला जर समजा ह्या टेक्निकली जर समजा तुम्हाला बाय करायचं असेल, तर इथं तुम्ही ह्या रेंजला तुम्ही बाय केलेला असणार आणि तिथून हा स्टॉक थोडासा वरती जाऊन तिथून आता कंप्लीट करेक्शनला आलेला आहे. जेव्हा हा स्टॉक तुम्ही टेक्निकली जर बाय करायचा असेल, तर म्हणजे हा जो रायझिंग ब्रिज आहे, ह्या रायझिंग ब्रिजचा लो तुम्ही स्टॉप लॉस लावून तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकताय. आणि जरी समजा तुम्ही लॉंग टर्मसाठी ह्या स्टॉकमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकताय मित्रांनो. हा स्टॉक सुद्धा खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ह्या स्टॉकला तुम्ही बाय केल्यानंतर ना, जसं आपण CDSL आणि कॅम्प्समध्ये जसं आपण म्हणलेलो होतो, तसंच ह्या स्टॉकमध्ये सुद्धा का नाही, के फाइनटेकमध्ये आपल्याला तसंच म्हणजे SIP करत जायचं आहे. हा स्टॉक सुद्धा खूप चांगला आहे मित्रांनो. मागच्या आठवड्यात अनेक स्टॉक अनालिसिस केलेलं होतं मित्रांनो. त्या स्टॉक बद्दल पण एकदा आपण आता रिव्ह्यू घेऊ. तर त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो पारस डिफेन्स. ह्या स्टॉक्स बद्दल सुद्धा आपण अनालिसिस केलेलं होतं, जसं विकली प्रमाणे. जसं तुम्हाला आपण अनालिसिस केलं, आता ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये आहे. हा स्टॉक सुद्धा आता बजेटमध्ये चांगला म्हणजे आपल्याला बेनिफिट येईल असं वाटते. जर आपण जे स्टॉप लॉस सांगितलेलं होतं, जसं मी हा जो येलो कलरचा हॉरिझॉन्टल लाईन मी खालच्या बाजूला ड्रॉ केलेला आहे, हा एक स्टॉप लॉस आहे. ह्याला फॉलो करून तुम्ही बाय करू शकताय. आता ऑलमोस्ट 1065च्या आसपास आहे आणि टार्गेट जे आपण म्हणलेलो होतो हा 1500चा टार्गेट आहे. SIP द्वारे कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे आपल्याकडून आता अनालिसिस झालेली आहे. तसंच पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.